नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर काय एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। NCMC कार्ड काढणे अनिवार्य असणार आहे। आता हे कार्ड असले तरच आपल्याला एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे। तर हे कार्ड काढण्यासाठी शासनाकडून 1 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली होती, परंतु आता यामध्ये वाढ करून महाराष्ट्र परिवहन महामंडळामार्फत एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर काय परिपत्रकमध्ये संपूर्ण माहिती आहे आपण समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय दिनांक 29 जुलै 2026। तर यामध्ये पहा, एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर पहा, जे काही एसटीमध्ये प्रवास करण्यासाठी लागणारे NCMC कार्ड आहे ते कार्ड काढण्यासाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तर पहा, भरपूर असे लाभार्थी असतील, त्यांनी NCMC कार्डसाठी अर्ज केलेला आहे परंतु त्यांचे कार्ड मिळालेले नाही। त्यासाठी त्यांना आता यामध्ये काही गैरसोय होऊ नये त्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ शासनाकडून देण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते। या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही। त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये याची दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। राज्यातील भरपूर असे नागरिक असतील, महिला असतील, यांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांचे स्मार्ट कार्ड आतापर्यंत आलेले नाही। त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून 1 सप्टेंबरपर्यंत यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे। एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे। तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे। त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे। तर पहा, एसटी प्रवासाच्या सवलतीमध्ये सर्वसामान्यांच्या सोयीसाठी प्रक्रियात्मक कारणामुळे जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे आपल्याला मंत्री सरनाईक यांनी सांगितलेले आहे। या मुदतवाढमुळे NCMC स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झाल्याने अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केलेले आहे। तर पहा, या वाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड जे काय आहे ते ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक महिला असतील, यांना यामध्ये दिलासा मिळणार आहे। तर त्यांनी या दिलाशाचा वाढीव मुदतीचा उपयोग करून आपले NCMC स्मार्ट कार्ड लवकरात लवकर नोंदणी करून काढून घ्यावे, असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे। तर आता 1 ऑगस्टपर्यंत जी काही मुदत देण्यात आलेली होती ती मुदत वाढवून आता 1 सप्टेंबरपर्यंत जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आता हे कार्ड काढण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। तर लवकरच आपले हे NCMC कार्ड काढून घ्या, त्यासाठी आपल्याला एसटी बसमध्ये मोफत असा प्रवास करता येणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।